2029 साली सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा असल्याचं वक्तव्य जय पवारांनी केलंय। 2029 सालीही सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवतील असं जय पवारांनी म्हटलंय। तर जय पवारांच्या वक्तव्यानंतर भाजपा आणि शिंदेच्या सेनेकडून टीका करण्यात आली आहे। सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत। तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। माझ्या जय पवार यांना शुभेच्छा आहेत। त्यांनी त्यांच्या आईला मुख्यमंत्री करावं, आमच्या शुभेच्छा आहेत। चालतंय ना, आता तो मुलगाच आहे, आईने मुख्यमंत्री व्हावं ह्यात काय गैर काय? त्यांनी केलेलं स्टेटमेंट काही गैर नाहीये, त्याला आम्ही गैर समजत नाही। त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली। भविष्यामध्ये काय घडेल ते येत्या काळात आपल्याला पाहायला मिळेल। आणि एक मात्र नक्की 2029 सालची जी निवडणूक आहे हा भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवरच लढेल आणि एकनाथ शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला हे बाजूला फेकलेले असतील। त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा ठेवणं हे काही गैर नाही आणि कुणीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा हे ठेवू शकतं। प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना असं वाटत असतं की आमचा नेता या राज्याचा मुख्यमंत्री व्हावा आणि असं वाटण्यामध्ये काहीही गैर आहे असं मला वाटत नाही। परंतु शेवटी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल किंवा कुठल्या पक्षाचा होईल हा निर्णय तर महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता करत असते। याच्यात गैर काय आहे? त्यात भाजपवाल्यांनी वाईट वाटून घ्यायचं कारण तरी काय आहे? कसं आहे, तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही युती केली म्हणजे तुम्ही आमचंच मुख्यमंत्री व्हावा असं जपत राहावं असं थोडं असते काही? महाराष्ट्रामध्ये भाजप सोडून दुसरं कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही। जर आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला भाजपचा विरोधच करावा लागेल। त्यामुळे दादांच्या शेवटच्या 4 महिन्यामध्ये जर आपण सर्वांनी बघितलं असेल, दादा सातत्याने भाजपच्या विरोधातच तिथं बोलत होते।